गुड मॉर्निंग. मी आलेले आहे साताऱ्याला आणि आज उठल्या उठल्याच व्लॉग स्टार्ट करते. माझं ब्लँकेट फोल्ड करून घेतलं आणि बाहेर बघा किती छान वेदर झालं आहे. मावशींची इकडे सकाळची साफसफाई चालू आहे, ते अजून झोपलेले आहेत. दीदींचा स्टडी चालू आहे. त्यानंतर मी लागले फ्रेश व्हायला. सुट्टी आहे म्हणून माझं एकदम निवांत चालू आहे. ब्रश केला आणि माझं सकाळचं रुटीन फॉलो केलं. मला सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायची सवय आहे आणि पाणी घेतलं. त्यानंतर थोडा वेळ मोबाईल चार्जिंगला लावला. त्यानंतर बॅगेतून कपडे काढून घेतले आणि फ्रेश झाले आणि मग मी लागले इकडे सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला. आज नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे आहेत. त्यासाठी इकडे कांदा मिरची कापून घेतली आणि आम्हाला दोघांना पण पोह्यांमध्ये शेंगदाणे आवडत नाही, त्यामुळे मला घरी पोहे बनवताना शेंगदाणे टाकायची सवय नाही, पण मी आठवण ठेवून इथे शेंगदाणे टाकले. त्यानंतर कांदा मिरची छान परतल्यानंतर हे भिजवलेले पोहे घातले आणि वरून कोथिंबीर घातली. मस्त असे पोहे तयार आहेत. त्यानंतर सगळ्यांसाठी इकडे पोहे सर्व करून घेतले. अंकल सकाळी सकाळी जाऊन गरमागरम जिलेबी घेऊन आलेले होते. पोह्यांसोबत ते पण सर्व केलं. त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला आणि डायनिंगवर जमल्यानंतर गप्पा तर झाल्याच पाहिजे. थोड्या वेळ निवांत बसलो. त्यानंतर आम्ही लागलो इकडे स्वयंपाकाला. आज डाळ भात मुगाची उसळ बासुंदी असं जेवण आहे. मी इकडे मुगाची भाजी बनवायला घेतली. भाजीला लागणारी सगळी तयारी केली आणि भाजी बनवली. त्यानंतर इकडे वरणासाठीची डाळ शिजायला टाकली. तोपर्यंत पोळ्यांचं पीठ भिजलं. त्यानंतर इकडे हे खरबूज कापून घेतलं आणि सगळ्यांना खायला दिलं. तोपर्यंत डाळ शिजली होती. त्यात गरम पाणी टाकून घोटून घेतलं आणि मी इकडे लागली पोळ्या बनवायला. मी पोळ्या लाटून दिल्या आणि मावशींनी पोळ्या शेकल्या. असं करून आम्ही पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला. आता बासुंदी तर बाहेरूनच आणलेली होती, त्यामुळे बासुंदी बनवायचं काही काम नव्हतं. त्यानंतर आमच्याकडे फ्री टाईम होता कारण सगळ्यांनी पोटभर नाश्ता केलेला होता. मग म्हटलं चला एक व्हिडिओ काढूया आणि आम्हाला डान्सचा व्हिडिओ काढायचा होता छान रेडी होऊन. पण आधी म्हटलं प्रॅक्टिस करून घेऊया. त्याचीच आमची प्रॅक्टिस चालू होती. याची प्रॅक्टिस केली आणि लगेचच जेवणाचा टाईम झाला. वरणाला फोडणी द्यायची बाकी होती, तेच मावशी इकडे करत होत्या. तेवढ्यात म्हटलं चला एखादा फनी व्हिडिओ बनवू सासू सुनेच्या घटनेवर आधारित. आणि एक व्हिडिओ आम्ही बनवला की सून उठल्याच्या आधी सासूचा स्वयंपाक तयार असतो तेव्हा सासू कशी रिॲक्ट करते. पण खरं तर सासू पण तशी नाही आहे आणि सून पण नाही आहे, त्यामुळे आम्हाला ॲक्टिंग करता करता हसूच खूप येत होता आणि व्हिडिओ काढता काढता एन्जॉय पण आम्ही केलं. असं करत व्हिडिओ काढला आणि मग जेवणाचे ताट करायला घेतले. इकडे बासुंदी आहे, डाळ तयार आहे, भाजी आहे आणि राईसचा कुकर पण थंड होतोय. सगळ्यांचे ताट रेडी केले आणि जेवायला बसलो. त्यानंतर आमचं सकाळीच ठरलेलं होतं आज कुठेतरी बाहेर जाऊया, त्यासाठी मी इकडे रेडी होते. आता दीदींचा एक्झाम्स आहेत त्यामुळे त्यांना आम्ही काही डिस्टर्ब नाही करणार, त्यामुळे त्यांना बाय करून आम्ही निघालो. मी मावशी हे आणि अंकल असं 4च जण आम्ही जाणार आहोत. तर चला या व्लॉगला एंड करते आणि आम्ही कुठे फिरायला गेलो ते नेक्स्ट व्लॉगमध्ये समजेल. सो स्टे ट्यून. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.